दिग्गज मराठी अभिनेते रवींद्र मंकणी यांनी गेली 40 वर्ष अनेक चित्रपट आणि मालिका गाजवल्या आहेत। त्यांनी 22 जून 1897 नावाच्या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती। या त्यांच्या पहिल्याच चित्रपटासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला होता। त्यानंतर त्यांनी निवडुंग, माणूस, अस्तित्व, नॉट ओन्ली मिसेस राऊत, सुमरान यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे। चित्रपटांसोबत त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये देखील काम केले। ते स्वामी, त्रिकाल, शांती, अवंतिका, झाशीची राणी, सीआयडी यांसारख्या अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये झळकले आहेत। त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर त्यांनी सुप्रसिद्ध लेखक दमा मिरासदार यांच्या कन्या सुनेत्रा मिरासदार यांच्याशी लग्न केले। त्यांच्या पत्नी सुनेत्रा सध्या पुण्यात रविराज पब्लिकेशन ही ॲड एजन्सी चालवतात। रवींद्र आणि सुनेत्रा यांना 2 मुलगे असून त्यांची नावे रोहन आणि सुश्रुत अशी आहेत। आता त्यांचे दोन्ही मुलगे आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनय क्षेत्रात काम करत आहेत। मोठा मुलगा रोहन ह्याने कधी अचानक या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं। नंतर तो ताजा कलम, अनुमती अशा सिनेमात दिसला होता। पुढे शेर, शिवराय आणि फर्जद या ऐतिहासिक सिनेमातील त्याच्या भूमिका विशेष गाजल्या आहेत। 2014 साली रोहनने मृण्मयी कुलकर्णी हिच्याशी लग्न केले। रवींद्र यांचा लहान मुलगा सुश्रुत ह्याच्याविषयी बोलायचे तर त्याने नातीगोती, सुमरान या सिनेमातून बाल कलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं। त्यानंतर तो बेधडक, छापाकाटा, लोकशाही अशा गाजलेल्या सिनेमात झळकला। पावनखिंड, स्वराज्य, शेर, शिवराय अशा ऐतिहासिक चित्रपटातील त्याच्या भूमिका गाजल्या आहेत। सुश्रुतने 2022 साली अभिनेत्री मुग्धा परांजपे हिच्याशी लग्न केले। मुग्धाने तुझ्या जीव रंगला, गर्ल्स हॉस्टेल, ती फुलराणी, लोकमान्य अशा मालिकांमध्ये काम केलं आहे। मुग्धा ही संगीत क्षेत्राशी निगडीत असलेल्या विवेक आणि मेधा परांजपे यांची कन्या आहे। विवेक परांजपे हे प्रख्यात पियानो वादक आहेत तर मेधा गायिका आहेत। अशा प्रकारे रवींद्र मंकणी यांचे संपूर्ण कुटुंब कला क्षेत्राशी निगडीत आहे। शेर, शिवराय या चित्रपटात रवींद्र मंकणी यांच्यासोबत त्यांचे दोन्ही मुलगे रोहन आणि सुश्रुत यांनी एकत्र काम केलं आहे। आज त्यांचे दोन्ही मुलगे त्यांच्या अभिनयाचा समृद्ध वारसा खंबीरपणे पुढे चालवत आहेत।